नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तू का विठ्ठल सर्वांगे. आजचा भाग आपला चालला 38वा. तू माझी माऊली. रडणाऱ्या लहानग्या बाळाला समजवण्याचा सगळीजणं परोपरीने प्रयत्न करीत आहेत, पण त्या सगळ्यांमध्ये बाळाची आई बाळाला कुठे दिसत नसल्यामुळे त्याचं रडणं जराही थांबत नाही. इतरांनी बाळाला आवडतील अशा त्या वस्तू त्याच्यापुढे ठेवल्या, पण तो त्याकडे बघत देखील नाही. मात्र जेव्हा त्याला त्याची आई समोरून येताना दिसते तेव्हा त्याची कळी एकदम खुलते. हे आपलं नित्य परिचित दृश्य आहे. संतांना मात्र त्यातील निर्व्याज ओढ अगदी परिचयाची वाटली आहे, कारण या जगात त्यांचा श्रीहरी नाही. त्या जगातील ऐश्वर्य, मान सन्मान, सत्ता काहीही मिळालं तरी ते त्यांना नकोसं झालं आहे. आईविना बाळाची होणारी कासावीसी त्यांची श्रीहरीविना होऊ लागली आहे. तुकाराम त्या बाळाप्रमाणे स्वतःच्या जीवाची होणारी तगमग वर्णन करत आहेत. माये वीण बाळ क्षणभरही न राहे, माये वीण बाळ क्षणभरी न राहे, न देखता होय कासावीस, आणिक उदंड बुजावती तरी, छंद त्या अंतरी माऊलीचा, नावडती तया बोल आणिकांचे, देखुनिया नाचे माय दृष्टी, तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली, आणिकांचे बोली चाड नाही. 3027वा हा अभंग आहे. ज्या लहानग्या बाळाची आई दूर गेली त्या बाळाला आई समोर दिसत नाही, म्हणून ते अतिशय कासावीस झालेलं आहे. तिच्या विना ते बाळ क्षणभरही शांत राहत नाही. आईसाठी त्याने आकांत सुरू केला आहे. घरातले इतर त्याला खूप समजावीत आहेत, पण त्या बाळाला आईचाच ध्यास लागलेला असतो. त्याला इतरांचं बोलणं देखील आवडत नाही, पण जेव्हा आई त्याच्यासमोर येते तेव्हा तो नाचायला लागतो. मग तुकारामही म्हणतात की विठ्ठल माझी आई आहे, तिच्या विना मला इतर कशाचीही इच्छा नाही आहे. आईविषयी असणारी त्या चिमण्या जीवाची अनन्यता आणि देवाविषयीच्या आपल्या वात्सल्य भक्तीत स्वीकारलेली आहे. त्यामुळे त्या आतड्याच्या नात्याचा पूर्ण जिव्हाळा त्यांच्या मनात उतरला आहे. या जगात आई इतकं आपल्या अगदी जवळचं हक्काचं कोणीच नसतं. तिच्यावर आपण प्रेमाने रागवू शकतो, हट्ट करू शकतो. तुकारामांनी गाय वासरांमधलं प्रेम उत्कटपणे रंगवून त्याप्रमाणे आपणासही ब्रह्मरसाचा पाना पाडण्यास पांडुरंगाला विनवलेलं आहे. खुंट्यास बांधलेल्या वासराला आई वाचून धीर धरवत नसल्यामुळे त्या आईकरता सारखं हंबरतं, आणि आई देखील वासराच्या प्रेमाने हंबरडा फोडून त्याला चाटते. तुकाराम म्हणतात, देवानेही आपल्या भक्ताचं एकनिष्ठ प्रेम समजून घ्यावं, आपल्या वियोगाचं दुःख त्याला देऊ नये. माय बापा पुढे लाडिके लेकरू, तैसे बोल करू कवतुके, कृपावंत घाली प्रेम पाना रस, वोळवी वोरस पांडुरंगे, नाही धीर खुंटी जवळी हुंबरे, ठाईच पाखरे कवळी ती, तुका म्हणे मज होऊ नेदी सीण, कळो नेदी भिन्न आहे ऐसे. 1101 हा अभंग आहे. आई वडिलांच्या पुढे त्याचा लाडका छकुला येतो आणि आपल्या बोबड्या बोलांनी त्यांचं मन रिझवतो. तसंच देवा, आम्ही तुझ्याशी बोलून कौतुक करून घेऊ. हे कृपावंता पांडुरंगा, आपल्या प्रेमपाना आमच्याकडे वळवून तो रस आम्हाला तू पाज. जसं खुंट्याला बांधलेल्या वासराला आई वाचून धीर धरवत नाही आणि ते सारखं हंबरतं, त्याची आई पण त्याला कवळण्यासाठी म्हणजे मिठीत घेण्यासाठी हंबरडा फोडते. मग तुकाराम म्हणतात, त्या वासरासारखी माझी तगमग होऊ देऊ नकोस. आपण आईपासून दूर पडलेलो आहोत हा केविलवाणा भाव माझ्यात येऊ देऊ नकोस, म्हणजे स्वतःपासून मला कधीही दूर होऊ देऊ नकोस. आईवडील आणि मुलाच्या नातातला सारा गोडवा तुकारामांच्या काव्यात लढीवाळपणे उतारलेला आहे. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरे आपला जवळ घेती सीण गेला. 2004 हा अभंग आहे. दिवसभरच्या कामाने थकलेली आई जेव्हा घरी येऊन आपल्या बाळाला जवळ घेते, बाळही तिच्यापाशी आनंदाने झेपावतो, तेव्हा आईचा सारा शीडभार उतरतो. बाळाचा स्पर्श तिला अतीव सुख देतो. मातेचं अवघं चित्त बालकाच्या प्रेमाने भरलेलं असतं. असं मधुर चित्र रंगवून तुकोबा विठ्ठल आणि आपल्यामधला प्रेमभाव व्यक्त करतायत. आपल्यासोबत दुसरेही भक्त आहेत, पण ते देवाचे लाडके मुलंच आहेत. या लक्षात येऊनच
तुकाराम वात्सल्य भक्तीतील खुमार अधिकच वाढवतात. कुटुंबातलं नेहमीचंच दृश्य, पण त्यातला गोडवा तुकारामांच्या काव्यात चांगलाच जाणवतो. भावंडांचे भाते दावी, आपले लावी त्यासजी, माझे थोडे त्याचे फार, उत्तर हे वाढवी. तुका म्हणे नारायणा, तुम्ही जाणा बुझावू. 1072 अभंग आहे. धाकटा मुलगा आपल्या मोठ्या भावाची नेहमीच बरोबरी करीत असतो. आईने दोघांना सारखा खाऊ दिला तरी मला त्याच्यापेक्षा कमीच दिला असा कांगावा करतो. तेव्हा आईला त्याची समजूत काढावी लागते. आपल्यालाही देवाने इतर संतांपेक्षा कमी प्रेम दिलंय असं दर्शवून तुकाराम देवालाच आपली समजूत काढायला सांगतायत. अशा रीतीने या वात्सल्य भक्तीचं सुंदर चित्रण ते करतायत. आई मुलाच्या प्रेमात खोट्या खोट्या भांडणाचीही मधुर गोडीच असते. त्या रुसव्या फुगव्याने प्रेम दुणावतच असतं. माये मोकलले कोठे जावे बाळे, माये मोकलले कोठे जावे बाळे, आपुलिया बळे न वाचे ते. रुसोनिया पळे सांडूनिया ताट, रुसोनिया पळे सांडूनिया ताट, मागे पाहे वाट यावे ऐसी. भांडवल आम्हा आळी करवी हे, भांडवल आम्हा आळी करावी हे, आपणची मोहे धावशील. तुका म्हणे आळी करूनिया नेकी, देसील भातुकी बुजाऊनी. 1626 हा अभंग आहे. आईला सोडून बाळांनी कुठे जावं? ते तिच्या विना एकटं राहूच शकत नाही. एखाद्या वेळी आईने वाढलेलं ताट टाकून बालक रागारागाने निघून जातं. पण असं जात असताना आई आपल्या मागे येते का की नाही हेही वळून वळून पाहत तिच्या येण्याची वाट पाहत असतं. असं मनोज्ञ वर्णन करून तुकाराम देवाला म्हणतात, हेच आमच्या भक्तीच्या भांडवलावर आम्ही तुझ्याशी असं प्रेमाने भांडतो आहे. तू आईच्या मोहाने आमच्या मागे धावशील ना, मग आपल्या या बालकाची खोडी समजून घेऊन तू आम्हाला आमच्या प्रेमाचा खाऊ देशील ना. आईच्या मायेचं वर्णन करणारे तुकारामचे शब्द मनाचा ठाव घेतात. त्यातून ते दर जगन्माऊलीचं वर्णन करतात. त्यामुळे त्यांच्या वर्णनात अधिकच मधुरता येते. त्यांचे बोल आपल्या अंतरात शिरूनच बसतात. न लगे मायेसी बाळ निरवावे, आपुल्या स्वभावे ओढे त्यासी. मजका लागला करणे विचार, माझा सर्व भार त्याचे माथा. त्याच्या दुःखे पडे आपण खापरी, लाही तळीवरी होय जैसी. तुका म्हणे देह विसरे आपुला, आघात तो त्याला लागो नेली. 705 हा अभंग आहे. बाळाची आईवर सर्व सत्ता चालते. आई पण काही मनात राखून त्याचे लाड पुरवते का? लेकराच्या बोबड्या बोलांनी अधिकच सुखावून ती त्याला पोटाशी कवटाळते. मुलाचं रक्षण कर असं आईला सांगावं लागतं का? ती सदैव बाळाची काळजी घेतच असते. ती जे काही गोड पदार्थ करेल ते बाळासाठी त्याने न वागता आवर्जून ती काढून ठेवते. बाळ बाहेर खेळत असलं तरी त्याचा शोध घेऊन त्याला घरात आणते. बाळाला काही दुःख झालं तर खापरात लाही भाजली जावी तसं तिचं मन तडफडतं. असं माऊलींचं वृद्ध वर्णन करून विठ्ठल माऊली माझा सांभाळ करीत असता मला काळजी करण्याची काही जरुरीच नाही आहे असं तुकोबा म्हणतात. माझी विठ्ठल माऊली मला सांभाळते असं जरी तुकाराम म्हणत असले तरी त्या माऊलीचा थोडाही विरह त्यांना सहन होत नाही. तू माझी माऊली तू माझी साऊली, पाहतो वाटुली पांडुरंगे. तुका म्हणे जीव तुझ पाशी असे, तुझी या वीण ओस सर्व दिशा. 1835 हा अभंग आहे. माझ्या विठ्ठल माऊलींची कृपेच्या सावलीची मी जीवाच्या आकांताने वाट पाहतो आहे. माझा सारा जीव तुझ्यासाठी मी गहाण ठेवलेला आहे. तुझ्या विना मला सर्व दिशा ओस वाटतायत असं वात्सल्य भक्तीने चिंब होत तुकोबा म्हणतायत. हरिकृपा अनुभवास येऊन विठोबाच्या या लाडक्या भक्ताला जाणवते माझ्या विठ्ठलाची माया आईहून देखील अधिक आहे. कारण लौकिकातली आई आपल्याच फक्त मुलाची काळजी घेते, पण विठ्ठल माऊली माझी साऱ्या विश्वाला सांभाळते. मग तिच्या वात्सल्याची शीतलता मी काय वर्णन करू. तू माऊलीहून मायाळ, चंद्राहून शीतळ, पाणियाहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा. 3527 हा अभंग आहे. माझी विठ्ठल माऊली माऊलीहून देखील मायाळू आहे, तर चंद्राहूनही शीतळ आहे, अशीच पाण्याहूनही पातळ आहे. प्रेमाचा तर ती नुसता कल्लोळच आहे. असे हे वात्सल्य भक्तीने ओतप्रत भरलेले
तुकोबांचे मधुर अभंग आहेत.